लेकिन मैचेस बस आपने 2 ही जीते हैं, 4 अंक हुए हैं। आज अगर देखिए ये 2 अंक जीतते हैं तो 6 अंक तालिका में ऊपर जाएंगे। लेकिन गेंदबाजी में अगर देखिए तो बात करेंगे तो इस किनवट की धारदार गेंदबाज है। कहते हैं कि टेनिस क्रिकेट विश्व में एजाज कुरैशी, गेंदबाजी में किनवट का उमर कुरैशी और बल्लेबाजी में अमोल चौहान और यश के चांद। ओह, पहली गेंद पे गेंद का बाहर ही बिल्कुल देखिए तो किनारा लगा था, बल्ले का बिल्कुल किनारा लगा था। बहुत अच्छी गेंदबाजी करते हैं, वेरिएशन करते हैं, प्रभावित करने वाला गेंदबाज है। पिछले साल यही गेंदबाज की जब तारीफ हुई थी तो ये दोनों तरफ स्विंग कराने में माहिर है खिलाड़ी उमर कुरैशी। फील्डिंग की बात करें तो फ्लाई स्लीप में खुद अगर ये खिलाड़ी है, गली में मुंडे साहब आप देख रहे हैं, पॉइंट में खिलाड़ी, मिड ऑफ में नहीं है। नहीं 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 नहीं, गलती कर रहे हैं अमोल जी। आप कहते हैं ना कि आपका नहीं है कोई मोल क्योंकि आप है अमोल, लेकिन इस समय आपने कहते हैं कि बल्लेबाज अगर ये तो गेंद के मेरिट पे खेली है। आप देखिए सीधे बल्ले से खेली है और कहते हैं ना कि जनाब आपकी स्वच्छ भारत अभियान के अध्यक्ष बनने के मूड में थे, लेकिन इस समय डॉट गेंद यहाँ पर आई है। डॉट गेंद के साथ में बिल्कुल देखिए लगातार 2 डॉट। बांडी एक शासन है। आज बांडी को पीएम का फोन आया, लेकिन शाम में सीएम मत बन जाना, आप बाहर आइए। वाह, बहुत बहुत है। बांडी का बर्थडे है, बांडी के बर्थडे में इनकी किडनी बेच के सबको खाना खिलाएंगे। 0 इस बार देखिए थोड़ा सा देखिए तो पटकी हुई गेंद थी, थोड़ा सा देखिए तो अंपायर के साथ में बातचीत भी करें। लगातार 3 डॉट गेंदे। अगर देखिए तो थोड़ा सा ना रोल मास्टर बनते नजर आ रही है गेंदबाज। लगातार 3 डॉट गेंदे, सबसे ग्रीन डॉट के गेंदबाज के डालते हैं उमर। सामने अमोल चौहान थोड़ा सा अलग फायदा वाह, ये अच्छी गेंद है। लगातार 4 डॉट गेंदे, सम्मान दिया इस गेंद को क्योंकि क्रिकेट इसी का नाम है। अच्छी गेंद को सम्मान दीजिए, खराब गेंद का इंतजार कर लीजिए। 4 गेंदे लगातार डॉट है। पेशेंस आपके बहुत मायने होते हैं अगर देखिए 10 ओवर की गेम में, क्योंकि आप जितने गेंदे ज्यादा खेलेंगे उतना माइंड आपका बड़ा बन जाएगा। पुल किया इस समय पुल किया है और गेंद को 1 बाउंस 2 बाउंस इनटू द स्टैंड तक पहुंचा दिया है। फील्डिंग क्या है वहां पर, 4 रन जरूर यहां पर अर्जित करते हुए चौका। शायद देखिए वहां पर देखिए जाके ना वो विकेट पीछे खड़े, मेरे हिसाब से विकेट पीछे दीपक बट्टलवार, थोड़ा सा बल्ला लगा उनको। इसके बाद में जाके ना पहले देखे चौका यहाँ पर अर्जित होता हुआ, और चौका आने के बाद में अगर यहाँ से देखिए तो अमोल चौहान गए, उसके बाद में खैर खोई लिए। ये क्रिकेट के अंदर बहुत ज़बरदस्त, हालांकि देखिए क्रिकेट का बल्ला और गेंद के साथ में लड़ाई है, लेकिन एक दूसरे के साथ में दुश्मनी भी थोड़ी है। ये स्पोर्ट्समैन स्पिरिट। 4 गेंदे इंतजार की, 5वें गेंद पे खाता खुला चौके के साथ में। इसी तरह से आज 5वां दिन है ना, पटेल साहब का भी खाता खोला है। 4 दिन है ना वो लगातार है ना जीत की खुशबू चके रही है पटेल 11 के खिलाड़ी। खान साहब की बल्लेबाजी ने आज प्रभावित किया है, और खान साहब के बड़े बड़े 2 छक्के, उसके बाद में बेहतर विकेटों के पीछे कैच पकड़ा। आज खान साहब की टीम जीती है ना, आज सारे किनवट को खुशी है। एक के बाद में 4 रन। वो कहते ना मैं अगर होता तो सब बस यही होता। ओ खान साहब कमाल का काम करते हैं। लेकिन हमारे साथ में है ना कॉमेडी बॉक्स में जुनून, बिल्कुल देखिए आज आए हैं जुनून, स्वागत आपका भी है। कहते हैं ना कि बेबी को बेस पसंद है और जुनून को क्रिकेट में बल्लेबाजी करना पसंद है। 4 रन लगे। अब देखिए गेंदबाजी में शिवा आए हैं, द ग्रेट वर्क हमेशा करते हैं, लेकिन सामने ना चांद शेख, इनको ज़्यादा देर आप रोकेंगे नहीं। पिछले 6 गेंदे 9 स्ट्राइक पे थे। ये तगड़े बैटर हैं। उठता हुआ गेंद था, थोड़ा सा पिच खेला है, खिलाड़ी मौजूद वहां पर है। वेल स्टॉप, अच्छा स्टॉप किया, लेकिन थ्रो थोड़ा सा अब देखिए तो शिवा ने गैदर अच्छा किया नहीं है। एक एक रन लीजिए। क्रिकेट का मैदान, जिंदगी का मैदान बहुत एक जैसा है। क्रिकेट के मैदान में आपको आउट करने के लिए 11 खिलाड़ी हैं, तो जिंदगी के मैदान में आपको बर्बाद करने के लिए पूरी दुनिया आपके पीछे नहा धो के आपके पीछे बढ़ती है। एक और यहाँ देखिए अंपायर के इशारे की तरफ बिल्कुल देखिए स्टंप के ऊपर चली गई है। थोड़ा सा देखिए अमोल की बल्लेबाजी हमेशा अपने क्लास पे निर्भर रहते हैं, लेकिन आज दबाव अपने आप पे इन्होंने डाल लिया है, तो शायद इसीलिए ज़्यादा डॉट गेंदे नजर आए हैं। एक बड़ा शॉट देखने मिला है। 7 गेंदे 4 पे बल्लेबाजी। पटकी हुई गेंदे, रणनीति इनके सामने स्पष्ट है कि छोटी गेंद डालेंगे।
क्लास भी रहेंगे पीछे। एक और क्लास वाला चौका जड़ते हुए यहां पर अमोल चौहान के बल्ले से निकला चौका। पाहुनी मौका हा मारलाय चौका। नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका। 9 रन लगे बोर्ड के ऊपर। दूसरा और प्रगति में अटैक इज द बेस्ट डिपेंड कहा जाता है। कभी कभार मैं बात कर रहा था जिंदगी की कि हर पल आपका वो सुनहरा बना सकते हैं आप, बशर्ते उस पल के लिए आपको जीना आना चाहिए। जिंदगी और मौत के बारे में कहते हैं कि किसी को कहा ये आज अच्छे कल कहाँ जाएंगे इसके बारे में पता नहीं है। बल्ले का फिर से वहां किनार लगाए। 2 खिलाड़ियों के बीचों बीच में से निकल गई ये गेंद और काफी तेजी के साथ में ट्रैवल करती हुई और जाएगी निकल के 4 रन के लिए। भाग्य हमेशा बहादुर का साथ देता है। बल्ले का भीती हिस्सा निकल गई 4 रन के लिए। 2 गेंदों में 2 चौके। लगातार 2 गेंदों में 2 चौके यहां पर अर्जित करते हुए 13 रन लगे बोर्ड के ऊपर। 13 रन। और धीरे धीरे यही है, पहले आपके आंखें जमने दीजिए क्रिकेट के मैदान में। गेंद के ऊपर अगर आपके आंखें जमेंगे तो बड़े शॉट आ जाएंगे, लेकिन क्रिकेट के मैदान में जल्दबाजी। जिंदगी में कोई भी फैसला ऐसा ना ले कि जल्दबाजी में जो उसके अंदर आपको हाथ धोना पड़े। क्रिकेट का मैदान जिंदगी का मैदान अलग थोड़ी है। खराब गेंद, शायद फुल टॉस गेंद थी। इसको बड़ा शॉट अच्छा खेलना चाहते थे। दोनों अंपायर की तरफ देख रहे थोड़े, लेकिन अंपायर का इशारा अभी पेंडिंग क्या है। क्या यहाँ पर रिव्यू लिया है? रिव्यू जरूर लिया है, बैटर टीम ने रिव्यू लिया है। थर्ड अंपायर को याद किया है, बस चेक कर लीजिए भाई हुआ क्या है। वेस्ट हाइट के लिए, अबाउट वेस्ट हाइट के लिए यहाँ पर कॉल। कैच तो पकड़ लिया है, लेकिन कहते हैं ना ये हुआ क्या है, तो हुआ क्या है, क्या हो जाएगा यहाँ पर? क्या दंडित? बिल्कुल देखिए यहाँ पर क्या उंगली खड़ी हो जाएगी। वैसे तो अंपायर की उंगली खड़ी हुई है, लेकिन क्या थर्ड अंपायर यहाँ पर थोड़ा सा बचाएंगे? क्या बचा पाएंगे? वेस्ट हाइट के लिए फैसला किया है। वो कहते हैं ना फैसला जो कुछ भी हो मंजूर होना चाहिए। फैसला जो कुछ भी हो मंजूर होना चाहिए। खेल का मैदान हो या जंग हो, भरपूर होना चाहिए। और ए मेरे बेटे इश्क कर, लेकिन हद से गुजर जाने का नहीं। और इसीलिए कहते हैं ना बीवी बुलाती है मगर जाने का नहीं। लोग कहते हैं, लेकिन नहीं जाएंगे तो फिर साथ में खाने का नहीं। वो इधर उधर के खाएंगे तो थोड़ी देर के लिए चल जाएगा, लेकिन बाद में वहीं जाना है। जुनून जाने का। जीना यहाँ, मरना यहाँ। अंपायर कॉल, इट्स अ फेयर डिलीवरी। इसका मतलब जाना पड़ेगा बाहर। यही होता है जब अच्छी गेंद, खराब गेंद को अच्छी बल्लेबाज समझते हैं तो तैयार नहीं थे इस की एक्सेप्ट किया नहीं कि इसी तरह से वो गेंद आएगी, तो तोहफा उठा नहीं पाए। और एक साथ में अमोल बैक टू द पवेलियन। तुमचा दमदार आणि शानदार इच्छा जाकीर सरांची व्हिजन अकॅडमी व व्यंकट सोमवंशी यांचा रुद्रा ढाबा यांकडून नवीन आलेल्या फलंदाजाला खूप साऱ्या शुभेच्छा। सफलता मिलती है। ये देखिए कैमरामैन फोकस कर लीजिए। किन्नवट के मैदान में कहते हैं ना कि कचरा साफ करने वाली मशीन, करोड़ों खरबों रुपए खर्च करके ये मशीन को लाया गया है। इसके अंदर कहते हैं ना कि ना पेट्रोल लगता है ना डीजल लगता है। ये कहते हैं बड़ी कुदरत है, और इस कुदरत के साथ में कहते हैं वो कचरा साफ करके बाहर गए हैं। ये छोटी गेंद है, फिर से एक बार मिस टाइम। ओए 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 ओए, पकड़ लिया कैच। 1-2 का फोर हो रही थी गेंद, 2/1। ये 2 में से 1 कट कर लीजिए, पकड़ लिया कैच। किस्मत खराब है तो फिर क्या होने वाला है? विकेट। एक और टपका। संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट। ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी। हाथ दे रही है, शायद इससे बेहतर कोई पल नहीं है। मेरे हिसाब से दीपक बट्टलवार के हाथों से गेंद बिल्कुल लगी, वहां पर तैयार नहीं थे, लेकिन बगल में खड़े हैं ना फ्लाई स्लिप वाले खिलाड़ी ने कैच पकड़ लिया। वहां पर अगर न्यू बैटर बल्लेबाजी करने के लिए मैन फॉर्म बोदड़ी के न्यानू आप देखिए तो बल्लेबाजी करने के लिए लेफ्ट हैंड बैटर आए हैं। हालांकि इसकी बल्लेबाजी बहुत प्रभावित की है मुझे। मैं 2 साल से आ रहा हूँ, इस खिलाड़ी की बल्लेबाजी पकड़ने की तकनीक बहुत अलग है। पॉइंटिंग, हमारे पॉइंटिंग यही समझा रहे, कहते हैं कि
ऑस्ट्रेलिया के मैदान में मशहूर है रिकी पॉन्टिंग और किन्वर्ट के मैदान में मशहूर है सैंडी पॉन्टिंग। चांद के अंदर भी हल्का सा दाग है, लेकिन सैंडी पॉन्टिंग हमारा बेदाग है। सबके साथ में सीधी बात करता है उमर। ये बैट, वाओ व्हाट अ ग्रेट कैच, संकेत चौहान कैच ऑफ द टूर्नामेंट। उमर कुरैशी को सफलता मिली है, लेकिन उसकी वजह ये बेस्ट कैच। एक बार नहीं है, दो बार नहीं है, बार 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 देखिए इतना बेहतर कैच पकड़ा है। व्हाट अ कैच। एक और टपका। संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट। ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना, माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी। व्हावा तुमचा दमदार आणि शानदार, हीच आमची इच्छा। जाकीर सरांची व्हिजन अकॅडमी व व्यंकट सोमवंशी यांचा रुद्रा ढाबा यांकडून नवीन आलेल्या फलंदाजाला खूप साऱ्या शुभेच्छा। जो बैटर बल्लेबाजी करने के लिए मैदान में अखलास बिल्कुल देखिए तो खड़े हैं। वो कह रहे हैं कि मैदान में क्या हो रहा है मुझे पता नहीं चल रहा। इतने ब्रेड कैच पकड़ रहे भाई खिलाड़ी। संकेत चौहान का फ्लाइंग वाला देखिए, आप न्यूजीलैंड के फिलिप्स को देखते हैं उड़ता हुआ फिलिप्स, लेकिन इस मैदान में उड़ता हुआ संकेत चौहान को देखा है। आउटस्टैंडिंग। कहते जो हो रहा है अच्छा हो रहा है यहाँ पर मुंडे वॉरियर्स के लिए, केंद्र सरकार के लिए मुश्किल है। वाह, ये अच्छी गेंदबाजी है। उमर कुरैशी धार कहते हैं कि कत्ल करने वाले गेंदबाजी करते हैं। बिल्कुल देखिए टर्न कराते हैं। मैंने यही कहा इंदापुर की टाइगर की जब बात आती है तो एजाज कुरैशी की टेनिस के विश्व में नाम बड़ा, चर्चा बड़ा, लेकिन ये किन्वर्ट का उभरता हुआ खिलाड़ी है। कहते ना सबके दिलों में राज कर रहा है ये उमर कुरैशी। 13 पे 3 बैटर बल्लेबाजी करने के लिए मैदान में पीका। कहते गेंदबाज को कर देता फीका, उनका नाम है पीका, लेकिन ये पीआई के सामने उमर। ये स्वच्छ भारत अभियान के तहत बल्ला तो घुमा है मुंडे साहब, गेंद के ऊपर नजर जमा के और दूसरा रन जरूर पूरा करेंगे। मन बना के खेल रहे थे ना, वो आते ही है ना उल्टा पुल्टा खेले। स्वच्छ भारत अभियान के सदस्य बने इस समय। ये पीका है, ये कुछ भी करता है, ये अपने अंदाज से खेलता है। वो कहते हैं ना कि इसी तरह से बात होती है ना पॉटी जी, मैं तो मेरा मस्त मगन मौला, मैं मेरे अंदाज में करता हूँ, मेरे अंदाज में चलता हूँ। दुनिया तो यही तो कहती है। जिस साथ बात करेंगे 15 पे 3 मुश्किल में टीम, 6 रन खर्च के उमर ने अब तक विकेट अब मात्र 1 मिला है। वो आखिरी मोमेंट में बल्ले का मुंह बंद कर दिया है। बहुत अच्छी गेंदबाजी, परफेक्ट यॉर्कर लैंड डिलीवरी। कहते क्रिकेट के मैदान में जिसको ब्रह्मास्त्र कहा जाता है वो गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर उमर कुरैशी। पिछले कुछ दिनों में अगर देखिए तो बहुत सारे विकेट, लीडिंग विकेट टेकर की याद में ऊपर स्तर पे संकेत चौहान के साथ में। लेकिन अब अगर देखिए तो मुंडे वॉरियर्स की टीम की बात करें तो बहुत अच्छी गेंदबाजी की है, लेकिन थोड़ा दोनों के बीच में पार्टनरशिप चाहिए। अब पीका और ज्ञानेश्वर के बीच में फुलो लेन गेंद ड्राइव किया है, चलेगा क्योंकि अरे नहीं है, गलती नहीं करना चाहिए, गलती नहीं करना चाहिए, लेकिन भाई कर क्या रहे। ओहो, ये कहते हैं ये शायद मुंडे वॉरियर्स की बात करूंगा तो मैं देवाला द्यायला आणि पदर नहीं है घ्यायला। वो कहते हैं कि आप है ना तकदीर साथ देने के लिए आए हैं आपको, लेकिन आप इस तरह से खराब फील्डिंग करें। वो कहते हैं कि जहाँ पर कुछ रन नहीं होना वहाँ पर रन लुटा रहे हैं। कहते हैं एक एक रनों का महत्व, एक रन का महत्व, एक पानी का बूंद, खून का कतरा। कहते हैं कि राजकारण में एक वोट, कहते हैं जिंदगी में एक नोट का नोट, ये बहुत मायने होती हैं। 17 और एसएससी में 1 रन, ये जबरदस्त खेला है, हाथ खोले, वसीम भी रोक नहीं पाएंगे, निकल गया 4 रनों के लिए। पाहुनी मौका हा मारलाय चौका। नागरगोजे हॉस्पिटल, जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका। वो आखिरी गेंद पे ना वही होता है, मोमेंट थोड़ा सा सिप हो जाता है ना, जहां पर रन नहीं है, गेंदबाज का थोड़ा सा हौसला फर्स्ट होता है। आखिरी गेंद में वही हुआ, आगे ओवर पिच गेंद डाली, लॉफ्ट शॉट खेला मिड ऑफ के ऊपर से, क्लास 21 रन। अब देखिए 3 के बाद में 3 की कहानी खत्म हुई है। 3 रन लगे बोर्ड के ऊपर, 21 रन, 21 पसंद है सचिन जी को, पसंद है पॉन्टी को, अविनाश को भी कल से पसंद होने लगी 21 रन बनाना। सबको देंगे क्योंकि बोर्ड के ऊपर रन लगे 21।
21 पे 3 फिलहाल है मुकाबला 3 के बाद में। क्या गजब का मैच चल रहा है, क्रिकेट का मैदान है ना, कभी कहते हैं ना जिंदगी में जिस तरह से कभी धूप है तो कभी छाव है, कभी सर्दी है तो कभी कहते हैं ना कि गर्म ही है, इसी अंदाज से क्रिकेट का मैदान, किन्वट का ये मैदान, कहते हैं गोकुंड का ये ऐतिहासिक मैदान, अगर देखिए नांदेड़ जिले की सबसे बेहतर टूर्नामेंट की हुए हैं, जहां पर अगर देखिए सब टीमों को बड़ा व्यासपीठ मिलता है। और बल्ले का अंदरूनी हिस्सा लग के सीधा जाके टांग पे लगी है। और यहां देखिए तो आप ये देखिए ये फ्रूट वाला आया है हमारे सामने, चेहरे पे इसके मुस्कान है, आगे जाके कहते हैं कि इन्होंने वो शाहरुख खान का डायलॉग याद आता है, माँ कोई धंधा बड़ा नहीं होता, कोई धंधा छोटा नहीं होता, इसीलिए फ्रूट वाला फ्रूट बेच रहा है। 21 पे लॉफ्टेड शॉट, गेंद ऊपर और खिलाड़ी ओए 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 छूटा है कैच। पहले कैप को पटक रही है, ये गलती क्या हुई है पता है, जो मोमेंट आपका है ना वो सर के ऊपर की कैप आपने जो एक हाथ से निकाली है ना, पहले माइंड आपका वहां पर गया है, उसके बाद में कैच छूटते हुए आपने गलती की है। कैप है छोड़ दीजिए, पहले कैच को पकड़ लीजिए। कैचेस विन मैचेस। जेमिमा रॉड्रिग्स का कैच छोड़ा ऑस्ट्रेलिया के महिला ने, और जेमिमा ने 2 डाला। सबसे बड़ा WPL अगर देखिए चैंपियन रहे जेमिमा की टीम, इंडिया की टीम, उसका वजह कैच ड्रॉप है। कैच मत छोड़िए, दर्द मिलते हैं। ये उछाल है वहां पर, ये थोड़ी सी वहां पर देखिए तो एक अतिरिक्त उछाल, 1 बाउंस के इशारा, इट्स वाइड बॉल कॉल। इस बार देखिए फिर से बाहर, और नहीं है, इस बार देखिए अपने आप को बचाया है। थोड़ा सा न्यानू की अगर बात करेंगे तो पहले ही क्रीज के आगे खेल जाते हैं, थोड़ा सा उसकी वजह से आप देखिए पहले ही अगर क्रीज के आगे खेलते हैं तो 1 बाउंस जैसा होता है तो दोबारा मिलता नहीं है। अगर देखिए क्रीज के गहराई का इस्तेमाल करें तो वहां पर आपके एडवांटेज होते हैं कि अगर वहां पर आपको 1 बाउंस इशारा, फिर आने वाली गेंद पे आपको बीमर, अगर देखिए वेस्ट हाइट के बारे में आपको नो बॉल भी मिलता है। लेकिन न्यानू की बात अलग है, बोधवी का खिलाड़ी आगे खेलता है क्योंकि ये आगे खेलना पसंद करते हैं। जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या की, इनके जैसा हार्ड हिट नहीं है। 25 पे 3.3 के बाद में एक और थोड़ा सा देखिए शॉर्ट ऑफ लेन गेंदबाजी है, पुल करना चाहते हैं संकेत चौहान, और वहां पर खिलाड़ी मौजूद हैं, मिल जाएगा एकमात्र सिंगल। थोड़ा सा खराब कहूंगा, इधर उठा के देखिए हम देखिए पश्चिम महाराष्ट्र पुणे में जिस तरह से बंबई का क्रिकेट होता है तो वहां पर कटर गेंदबाज होते हैं, वहां पर देखिए फील्डिंग आला मतलब होती है, डाई लगाते हैं, एफर्ट लगाते हैं। वेस्ट साइड के लिए अंपायर चेक करना चाहते हैं कि भाई हुआ क्या है। अब देखिए तो 1 बाउंस का इशारा शायद पहले कह दिया है, थोड़ा सा देखिए अब नजर डालेंगे, अंपायर चेक करना चाहते हैं कि पहला अगर देखिए तो इशारा अगर दिया है तो दूसरा वेस्ट हाइट के लिए है। अब यहाँ पर अंपायर चेक करते हैं। थर्ड अंपायर राम बिल्कुल देखिए एक नेक काम कर रहे हैं, जो कि खाना खा रहे हैं लेकिन उसके बीच में अपनी ड्यूटी बजा रहे हैं। लोगों को है ना अंपायर का वो नजर आता है, लेकिन कहते हैं खाते हुए भी उठना पड़ता है। ये सबसे अगर देखिए तो काम बेहतर है, क्योंकि क्रिकेट इज द फर्स्ट। यहाँ पर हुआ क्या है, स्टेप आउट का अगर देखिए आगे आप खेल रहे हैं, पहला 1 बाउंस का इशारा था, अब दूसरा अगर देखिए स्टेप आउट करके आगे खेले जरूर है, लेकिन अंपायर कॉल इट्स नो बॉल। यहां पर होता है गलती, ये होता है जांचना परखना। वो कहते हैं डिसीजन हर एक आता है, नियमों में बहुत सारा बदलाव है। टेनिस क्रिकेट में भी रूल अलग है, क्रिकेट के अब देखिए अंतरराष्ट्रीय रूल अलग है। लेकिन फिलहाल 27 नाउ फ्री चांस, फ्री चांस है तो आप बड़ा शॉट खेल सकते हैं। नहीं, ये पहले अंपायर ने रुकाया, बल्लेबाज ने रुकाया। अब गेंदबाज संकेत चौहान कहूँगा अरे मानू तो किसकी मानू, मैं मेरे खुद की मानता हूँ। अब दोनों तैयार हो जाए, मैं गेंद डालने तैयार हूँ। लॉफ्टेड शॉट सीधी पैट से, नो बकवास। न्यानू के बल्ले से निकला है 4 और रन के बिल्कुल मुहार यहां पर शुरुआत हुई है, मिलेंगे रन 4। ये होता है ना कि अब है ना कहानी बदल रही है, मोमेंट है ना वो 2 रन की वजह से मोमेंट थोड़ा सा शिफ्ट हुआ है सामने वाली टीम की तरफ। एक आवे फवाड़ी शहर से दूर से खेला है, वाह 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 न्यानू, नाम में न्यानू है, न्यानू ईश्वरी वाला शॉट खेला है, एकदम कड़क 4 रन। मौका हा मारलाय चौका। नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका। 35 जिंदाबाद। कहते हैं ना कि इरशाद भाई पहले जमाने में 35 अगर तो कोई मार्क लेके आता तो लोग कहते 35 वाला है। वाह ये अच्छी गेंद है, बल्लेबाज ने थोड़ा सा शफल करते आगे, अंपायर कह रहे ये गेंद बाहर बुलाती है जुनून, लेकिन जाने का नहीं, अंपायर वाइड देने का नहीं है, क्योंकि बाहर वाली गेंदें छोड़ दीजिए, छोड़ देने में बहादुरी है, छेड़ेंगे तो वैसे भी मुश्किल है। दुनिया में भी किसी को छेड़ना नहीं, क्रिकेट के मैदान में भी छेड़ना नहीं। दुनिया में छेड़ेंगे 3-5-4, 6 महीने अंदर, जमानत जल्दी मिलती नहीं है,
छोड़ना चाहिए, पकड़ना नहीं चाहिए, और यहां पर गेंद को छोड़ा है। 4 के बाद में 35, 3 विकेट के नुकसान पे। अविनाश ही पहा, ओव्हर संपली। या ओव्हरचे प्रायोजक आहेत निहा इलेक्ट्रिकल्स, सबस्टेशन, शासकीय व खासगी विद्युत कामे, पोल उभारणी यांचे दर्जेदार काम। 19 तो 4 के बाद में 35, 3 विकेट के नुकसान पे। गेंदबाजी में जर्सी नंबर 55 शिवा है गेंदबाजी मार पे। सामने अगर दिखे तो बल्लेबाजी मार पे पीका, एक बेहतर खिलाड़ी है। बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला है, दो टीमें 2 अंकों के लिए लड़ रहे हैं। वो कहते हैं नो लुक शॉट, लेकिन सीधा हाथों में थोड़े से इंच यहां पर देखिए तो कैच को अंजाम दिया है, लेकिन फिर भी अंपायर जाएंगे, थर्ड अंपायर को रेफर किएंगे, याद करेंगे भाई वहां पर मत जाइए कदम जी, यहां पर सीधा वो भेजिए, क्योंकि कुछ भी हो सकता है, कुछ भी हो सकता है। इंच गंच भी रहेंगे वहां पर करामत। वो उठाई नहीं है, अरे वाह, उठाई नहीं है। सत्यवादी अहिंसावादी देखा है, लेकिन इस मैदान में सत्यवादी देख लीजिए। अंपायर कॉल, अंपायर खुद गए, वो जैसे बैठक किया मेरे हिसाब से वैसे ही बैठा है। वो कहते हैं मैं हिलने वाला नहीं हूं। मुंडे साहब भी कह रहे हैं थाम थाम थाम, हमारे माइक ने पकड़ा है, वहां पर हर एक के पैरों में माइक है। और अंपायर कॉल, अब आने वाला है रिजल्ट। कहते हैं अब हुआ क्या है, अंपायर कॉल। ये देखे देखे जिन्होंने कैच पकड़ा है, बेहतर कैच पकड़ा है भाई। कैच किसने पकड़ा है? शुभम है ना, शुभम, ये शुभ है। और शायद यहां देखिए तो अंपायर नीतीश कदम एंड द टीम का इशारा, इट्स होने वाला क्या है भाई बाबा, क्या देख रहे हैं आपने? इट्स सेफ, मतलब सबसे बेहतर कैच पकड़ा है, वेल कैच शुभम। शुभम ने बेहतर काम किया है ना, इससे बेहतर हो क्या सकता है। आज है ना मेरे हिसाब से एक आधे अगर गलती छोड़ दिए तो सबसे बेस्ट फील्डिंग रही है मुंडे वॉरियर्स की टीम की अब तक की। कहानी अगर देखिए 4 के बाद में 35 रन, पहली गेंद पे नो लुक शॉट खेलना चाहते हैं प्रदीप पाटिल। गुजरात के प्रदीप पाटिल ये नो लुक की वजह से मशहूर हो गए, लेकिन यहां पर थोड़ा सा अलग शॉट खेलना चाहते थे पीका, लेकिन वहां पर पकड़ा कैच, विकेट। न्यू बैटर बल्लेबाजी करने के लिए विकी राठौड़। 35 रन, 4 विकेट के नुकसान पे। बहुत अच्छी गेंदबाजी की है सारे गेंदबाजों ने। आज का दिन 5वां दिन है ना, इरशाद भाई 5वां दिन का रहस्य हमेशा बताते हैं। वो कहते हैं ना इरशाद बागवान, बागवान जब आते हैं ना तो बागवान से बेहतर दिमाग मैंने तो किसको पाया नहीं है। देखिए 10 के 12, 20 के 12, कभी कभी ना 12 में 12 बजा देते हैं, सामने वाले को पता ही नहीं चलता। बागवान बिरादरी के खिनवट में मेरे हिसाब से बागवान बिरादरी बहुत है। दिमाग हो तो बागवान जैसे हो, हर वक्त कुछ भी चलता है दिमाग में। 5 दिन का भी रहस्य वो बता देंगे थोड़ी देर में। 35 पे 4, गेंदबाजी में शिवा और सामने बल्लेबाज देखे तो विकी राठौड़। गेंद उठी नहीं है, अब बल्लेबाज करेगा तो क्या करेगा। अब केंद्र सरकार वॉरियर्स की टीम, और नहीं है ये देखिए स्तब्धित है, ये स्तब्धित है, मैं ये कर भी क्या सकते। इससे बड़ा मोस्ट वेलकम क्या रहेगा गेंदबाज का। अच्छा हुआ स्टंप पे जाके गिरी नहीं है। यहां देखिए तो पीछे हटके कट करना चाहते हैं। गेंदबाज को हर गेंद पे, विकेट कीपर को हर गेंद पे विकेट लगता है। मैं यही कहता हूं कब कब गेंदबाज है ना, गेंदबाज और विकेट कीपर है ना वकील बन जाते हैं। वकील बनो ठीक है, सनी देओल मत बनना। ओए जज साहब फैसला कर लीजिए, वो बड़ी बड़ी आंखें मत दिखाइए अंपायर को। 35 पे 4 रुक गया यहां पर, बिल्कुल स्टॉप किया है ये 35 पे। वाओ, फिर से गोल्डन, क्या बात है। उंगलियां फेरी है, उंगलियां फेर रहे हैं, वो गेंद के साथ में खेल रहे हैं, बल्लेबाज के साथ में खिलवाड़ कर रहे हैं। शिवा बच्चा ना कहना, वो कह जो उन्होंने क्या डायलॉग है, बच्चा ना कहना। 4 में से 3 विकेट। इस बार लॉफ्टेड शॉट, उमर कुरैशी को गुड बाय टाटा करके जाएगी निकल के बाहर, क्योंकि ये राउडी राठौड़ है, नाम है विकी। सामने देखे तो ये करते धारातीत, आ गया छक्का 6।
फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. ये कहते यही है ना, दुनिया माने जोरों को, कोई न माने कमजोर को. कमजोर कड़ी को भूल देते, एक आज अपना लेते हैं. इस तरह से बेहतर काम करते हैं ना. 41 रन 4 विकेट के नुकसान पे 4 में से 3 विकेट इस खिलाड़ी ने लिए शिवा ने. लेकिन विकी राठौड़ है ना कि जिस तरह से हमारे सचिन यादव कह रहे हैं कि गेंद नजर आ रही है इनके सामने फीकी, क्योंकि बल्लेबाजी में विकी. फिर से क्रॉस बैटर नटराज शैली में खेला है. भिंगड़ी शॉट, दो खिलाड़ियों के बीचों बीच में से गेंद जा रही है निकल के. एक तरफ सलमान खान, दूसरी तरफ शाहरुख खान, बीच में से निकली पिटी दंता, उससे एक कड़क शॉट निकला है. मिलेगा रन 4, बेड़ा होगा पार. बल्लेबाजों ने ठोका है 4. पेती झिंटा, वो कहते ना गले अगर गए तो 5 के बाद में 45 रन लगे बोल के ऊपर 4 विकेट के नुकसान पे. वो कहते हैं आखिरी 2 गेंदों में 10 रन से मैच के अंदर पलटवार किया है. बीच मैदान में आप देखिए तो संदीप बाव केंद्र बीच मैदान में पानी लेके जा रहे हैं. पानी तो एक बहाना है, मैच के सिचुएशन को समझाना है. तो संदीप बाव केंद्र उसके साथ में छोटा माजिद वहां पर पानी लेके जा रहे हैं. न्यानो को और विकी राठौड़ को कार बनते देखे. एक तरफ 11 है, दूसरी तरफ 4 है, लेकिन मुकाबला चल रहा है 4 और 11 के बीच में. 2 अंपायर भी रुके हैं, लेकिन हम यहाँ पर रुकते हैं. आप कहीं मत जाइए, दोपहर का खाना खाइए, आराम से जुमा की नमाज भी पढ़ी होगी. लेकिन अब थोड़ा सा मैच के साथ में रुकिए, चलते रहिए, देखते रहिए अपनी ये टूर्नामेंट अहमदाबाद प्रीमियर लीग 2026. और मैं माइक पे बुलाना चाहता हूँ कहते ना कि उगना है माइक, भोकर भोकर की मीठी आवाज. सचिन यादव सर आइए, स्वागत आपका है. थैंक यू, धन्यवाद सलीम सर. बीच मैदान में गया पानी, क्या बदलेगी मॅच की कहाणी. 5 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या 45 धावा धावपलकावत आहेत. दुसरीकडे पाहायला गेलं तर 4 गडी देखील बाद गेलेत. आणि आता मात्र मुंडी वॉरियर्स संघाने आपला हुकुम एक्का गोलंदाज उमर कुरेशीच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. समोर असतील डावखुरे हाताचे फलंदाज ज्ञानेश्वर केंद्रे. षटक क्रमांक 6, पहिला चेंडू, 45 धावा. पहिला चेंडू बॅटचा एज होता. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय डीप फाईन लेग कडे. बघूया चेंडू थांबेल का. बाउंड्री त्या दिशेमध्ये खूप लांबची आहे. परंतु इथे मात्र इशारा येतोय पंचाचा. 8-4 येतोय खणखणीत दणदणीत आमदार प्रीमियर लीग चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका. नक्की दुसरीकडे 4 गडी देखील बाद झाले असतील, परंतु खेळपट्टीवरती जे 2 आपण खेळाडू पाहतोय संघातील बाहुबली हिटर विकी ज्याला म्हणलं जातं तो अजूनही नॉन स्ट्रायकर एंडलाय. आणि संघातील वरिष्ठ खेळाडू क्रिकेटचा भरपूर अनुभव असलेले ज्ञानेश्वर केंद्रे. डावखुरे हाताचे फलंदाज हे देखील केले. स्ट्रायकर फटका पाहू शकता. बंदुकीतून निघाल्या गोळीसारखा चेंडू जाईल सीमा रेषा पार. येतोय दुसरा बॅक टू बॅक चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका. नक्कीच पहिल्या 4 षटकामध्ये थोडस डिसेंट धावा धावपलकावरती आहेत. म्हणजे 45 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर. म्हणजे या खेळपट्टीचा विचार जर केला तर थोडेसे विपरीत धावा पाहायला मिळत आहेत. परंतु बीच मैदान में गया पानी, क्या बदलेगी मॅच की कहाणी बदलताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवरती इथे मात्र 2 चौकार आलेत. ज्ञानेश्वर केंद्रे आता मात्र कान मंत्र आलाय. सर चला लवकर सामना चालू करायचा आहे. 53 धावा धावपलकावरती लागल्या गेलेत. थँक्यू. बॉल इकडे खदीर भाई जमा करून घ्या. 53 धावा धावपलकावरती आहेत.
दोन चेंडूवरती 2 चौकार आलेत, परंतु उमरकरेशी आता जर पाहिले गेले तर नवीन चेंडू हातामध्ये आहे. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. यावेळेस हलक्या हाताने खेळे, नक्कीच हलक्या हाताने खेळले, कारण पाहिलं गेलं तर मला एक सामना आठवतो. ज्ञानेश्वर केंद्रे पहिल्या चेंडूवरती षटकार आला, बॉल हरवला होता. त्याच्या दुसऱ्या चेंडूवरती बॉल नवीन आल्याच्या नंतर ज्ञानेश्वर बाद झाला होता. ते ज्ञानेश्वरच्या नक्कीच डोक्यात असेल. हलक्या हाताने सन्मानपूर्वक खेळले गेले आणि एक धाव, एका धावाच्या सहाय्याने 54 धावा धाव पलकावरती लागल्या जात आहेत. सामना रंगतदार होतोय. उमर पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन ताकदीचा उपयोग, मोठा फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, कारण पुढे टाकलेल्या चेंडूवरती बॅकफुटला जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न विकी कडून झालाय. परंतु विकी, मला पहिला सामना आठवतो ज्या प्रकारे विकीने फलंदाजी केली होती केंद्रीय वॉरियर संघासाठी. संघ अडचणीत असताना विकी संकटमोचक आला होता आणि काय फलंदाजी केली होती. पुन्हा एकदा मिस हिट झालाय उमर, परंतु झेल मात्र इथे सुटला गेलाय. अगदी सोपा झेल होता. सलीम सरांचा शब्द पुन्हा एकदा मला आठवतोय, जसं आत्ता सांगितल्याप्रमाणे की जर ऐश्वर्या राय जरी असती तरी ते झेल घेतला असता, परंतु झेल मात्र इथे सुटला गेलाय आणि एक संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं विकी करतील का. विकी जर्सी क्रमांक 18 आहे. 18 जेव्हा जर्सी क्रमांक डोळ्यासमोर येतो तेव्हा इंटरनॅशनल स्टार विराट कोहली याचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो. यावेळेस पडल्याच्या नंतर उचली घेणारा चेंडू, परंतु तिथे मुंडे, इनके पास है अलग अलग फंडे, उनका नाम है बालाजी मुंडे. चेंडूला तिथे मात्र अडवलं गेले. धावा इथे मात्र एक कंप्लीट केली गेली. एका धावेच्या सहाय्याने 6 षटकाची इथे समाप्ती होते. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 56 धावा. एक पारितोषिक आलंय उमरसाठी. जर उमरने झेल घेतला तर तब्बल पारितोषिक 500 रुपयाचं असणार आहे आणि पारितोषिक करते आहेत OS चव्हाण. उमरसाठी ते पारितोषिक आहे. गोलंदाजी मार्कवर शिवा आणि माफ करा संकेत आहे. संकेतचा पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. इथे मात्र डीप स्क्वेअर लेगकडे चेंडूला पाठवून दिले. सीमा रेषा पार येतोय ज्ञानेश्वरच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका. नक्कीच दुपार झाली आहे, म्हणजे ते आपल्या मराठी भाषेत म्हणतात ना की दुपारी करायची का. दुपारी करायची असेल तर आपल्या जवळच एक सुप्रसिद्ध हॉटेल अपना हॉटेल, नाव जसं आहे तसंच आपलं हॉटेल म्हणून ओळखलं जाते. ते अपना हॉटेल रुचकर भोजनाची व्यवस्था देखील तिथे केली गेली आहे. फटका, मिस टाइम आणि क्लासचा एक क्लास कॅच आणि संकेतला मिळाली ती मोठी सफलता. ज्ञानेश्वर केंद्रे पुन्हा एकदा नव्या चेंडूवरती बाद. एक और टपका. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना, माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. बाद झाले ज्ञानेश्वर केंद्रे. डावखुरे हाताचे फलंदाज, मोठे तगडे फलंदाज देखील आहे, परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय मिस टाइम झाले होते. एक नवा चेंडूच्या समोर ज्ञानेश्वर केंद्रे आपल्याला नेहमीच झगडताना आपण त्यांना पाहतोय. जेव्हा चेंडू जुना होतो तेव्हा मात्र ज्ञानेश्वर वेगळ्या लईमध्ये फलंदाजी करतात आणि जेव्हा चेंडू नवीन असतो तेव्हा मात्र ज्ञानेश्वर झगडताना आपल्याला या सामन्यात देखील पाहायला मिळाले. ज्ञानेश्वर बाद झाल्याच्या नंतर मागच्या सामन्यातील हिरो, प्लेअर ऑफ द मॅच रजनी. आज रजनीला ते गजनीसारखं करावं लागेल, म्हणजे गजनी कसं विसरतो तसं कालचा सामना विसरावा लागेल आणि आज वेगळ्या रूपामध्ये फलंदाजी करावी लागेल, कारण संघ अडचणीत सापडलाय.
कारण अगदी 60 धावावरती संघाचे 5 गडी बाद झालेत आणि षटक क्रमांक जर पाहिलं गेलं तर 7वं टाकलं जाते, म्हणजे द्वितीय अवस्थेमध्ये असतील. षटकही संपत येत आहेत, गडी बाद झालेत, धाबाही कमी आहेत, संघ अडचणीत आहे. परंतु अडचणीतून कसं काढायचं हे विकीला देखील माहिती आहे, रजनीला देखील माहिती आहे, परंतु माहीत असून चालणार नाही. त्या प्रकारचा खेळ करावा लागेल, फलंदाजी करावी लागेल. परंतु संकेत चव्हाण फटका, पहिल्या चेंडूवरती फटका आणि चेंडूला पाडले सीमा रेषा पार, येतोय षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर. म्हणजे रजनीनं लक्षात घेते धावा किती झाल्या मला माहित नाही, गडी किती बाद झाले मला माहित नाही, मला काय करायचंय हे डोक्यात ठेवून आलेला तो रजनी. फटका खेळला गेलाय, एक धाव तिथे कंप्लीट केली जाईल. एका धावाच्या साहाय्याने 67 धावा देखील धावपलकावरती लागल्या गेल्यात. परंतु दुसरीकडे पण पाहतो या स्पर्धेतील हायेस्ट विकेट टेकर संकेत चव्हाण. सर लावतो सर 1 मिनिट. विकी समोर चेंडू टाकला गेला पुढे, हलक्या हाताने तिथे खेळले गेले आणि एक धाव पुन्हा एकदा घेतली गेली. विकी मात्र थोडीशी सेन्सिबल फलंदाजी करताना आपण पाहतोय. षटकाची समाप्ती 7 षटकाची, माफ करा, षटकाची समाप्ती झाली म्हणता येणार नाही, कारण पंचाने अद्याप घोषित केलेलं नाहीये. ओव्हरथ्रोच्या रूपात धाव घेण्याचा प्रयत्न इथे झाला होता. 7 षटकाची समाप्ती आणि धाव फलकावरती आहेत 5 गडी बाद, 68, 68 धावा. डीजे गोलंदाजी मार्कवर एक क्लास अक्लास अक्लास या स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर गोलंदाजीवर थोडस झगडतोय, परंतु फलंदाजी कालच्या सामन्यामध्ये चांगली पाहायला मिळाली अक्लास कडून. आज गोलंदाजी कशा प्रकारे करतील समोर विक पुल पॉवरफुल 1 बॉस इंटू द फॅन्स आमदार प्रीमियर लीग चौकार. पाहुनी मोका, हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका. केंद्रीय सरकार वॉरियर्स या संघाची एक डोकेदुखी सँडीबाई, ते फलंदाजी करत असताना बॉल हरवत आहेत, त्यामुळे त्यांना नवीन बॉलचा सामना करावा लागतोय. पुन्हा एकदा मैदानात नवीन बॉल येईल. 72 धावा. चला बॉल इधर दे दो, बॉल खदीर भाई के पास. अच्छा नहीं वो बॉल अच्छा नहीं. 72 धावा. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र विकीच्या बॅट मधून चौकार आलाय. आकलास पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 17 चेंडूचा खेळ बाकी आहे. आलाय फटका, मिस टाइम आहे. वसीम ओ माय गॉड, वसीम कडून झेल सुटला गेलाय. वसीम कधी झेल सोडत नाही, परंतु आजकाल आपण पाहिलंय की संघातील वरिष्ठ खेळाडू जसं भारताचा विराट कोहली कडून देखील झेल सुटताना आपण पाहिलेत, वसीम कडून देखील इथे मात्र झेल सुटला गेलाय. ओहो, स्टेप आउट करून फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज आकलासने स्टान्स ओळखला आणि आखुडत्या टप्प्याचा चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला. बॅटची संपर्क नाही, डॉट बॉल पाहायला मिळतोय. नक्कीच इथे मात्र विकीला पुन्हा संधी मिळाली आहे. संधीचं सोनं करतील का विकी? रजनी समोर आहे. रजनीसाठी हे बघू शकता कलात्मक शॉट, दिमागदार शॉट, परंतु क्षेत्ररक्षक तिथे धावून आलेत. अगदी डाव्या हाताने चेंडूला अडवलं. तत्पूर्वी 2 धावा, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अगदी सहजरित्या इथे 3 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. 3 धावाच्या सहाय्याने 76 धावा, 8वं षटक टाकलं जाते. फटका पुन्हा मिस टाइम झालाय. पुन्हा वसीम त्याच्या खाली.
यावेळेस मात्र पकडलाय आणि वसीम बघतोय बॉलचा चुम्मा घेताना, कारण पहिला अगोदरचा सुटला होता, यावेळेस मात्र ग्रॅब झालाय आणि पुन्हा विकी एक मोठा खेळाडू, तगडा खेळाडू, बिग हिटर. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना, माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. शेवटचा चेंडू या षटकातील अजूनही बाकी. न्यू बॅट्समॅन राजू भोईवाड. अरे बहुत बढ़िया बेटा, बहुत बढ़िया राजू. चांगला चेंडू, इथे मात्र गुडनेलला टाकला गेला चेंडू पुन्हा खाली राहिलाय. डॉट बॉल येतोय आणि मला वाटतं षटकाची समाप्ती देखील झाली. 8 षटकात इथे समाप्ती झाली. 8 षटकाच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद, 76 धावा, केवळ 12 चेंडूचा खेळ बाकी. नववं षटक, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शिवाजी जाधव यांना आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला असतील रजनी. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. अकोटच्या टप्प्याचा चेंडू, फटका, सूर्य खेळला गेलाय, चेंडू करतोय हवाई सफर, परंतु येतोय काय, षटकार. डीजे फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शिवाजी जाधव. पुन्हा एकदा फटका खेळला गेलाय. बघूया धावा किती जोडल्या जातील. 1 धाव तिथे जोडली गेली. एका धावाच्या सहाय्याने धावसंख्या देखील वाढली जाते 83. यावेळेस फुल टॉस, राजूच्या बॅट मधून फटका आलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. राजूच्या बॅट मधून येतोय खणखणीत दणदणीत षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर. राजू बोईनवाड, मॅन फ्रॉम बोधुळी. फुल टॉस, फटका खेळलाय. बघूया धावा किती जोडल्या जातील आणि चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमा रेषा पार. राजूच्या बॅट मधून येतोय खणखणीत दणदणीत चौकार. पाहुणी मोका, हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल, जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका. राजू 93 ऑन बोर्ड. 93 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. राजू मात्र वेगळ्या लई मध्ये फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा दिशा, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक अगदी त्याच्या खाली आणि इथे मात्र गडी बाद होताना आपण पाहतोय. राजू बोईनवाड बॅक टू द पवेलियन. अ 93 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत आणि षटक क्रमांक आपण 9 पाहतोय. 9व्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार. गोलंदाजी मार्कवर शिवाजी जाधव आणि त्याला कॅमेरामॅन फोकस करो, नाही तो हमारे पैसे वापस करो. फलंदाज संदीप केंद्रे, या स्पर्धेचे आयोजक देखील त्यांना मानले जाते, ते संदीप दादा केंद्रे फलंदाजीसाठी येताना आपण पाहतोय. 93 ऑन बोर्ड आहेत. गोलंदाजी मार्कवर शिवाजी जाधव. 93 धावा, अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू मध्ये 7 धावा जरी आल्या तरी 3 आकडी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल.
हलक्या हाताने खेळले गेले ते दिमागदार. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. एक धाव. एका धावाच्या साहाय्याने षटकाची समाप्ती. 9 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आहेत 7 गडी बाद 94 धावा. 94 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 7 विकेट आफ्टर 9 ओव्हर्स. 6 बॉल टू गो. शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 47 ए क्लास अक्लास. अक्लास AK-47 अक्लास गोलंदाजी मार्कवर. रमन सेठ यांच्याकडून तब्बल 1200 रुपयाचं पारितोषिक 3 षटकारासाठी. संदीप दादा केंद्रे पहिल्या चेंडूवरती ते मात्र डॉट बॉल आलाय. पडल्याच्या नंतर थोडासा बाहेर जाणारा चेंडू फटका मारण्याचा प्रयत्न रमन सेठने देखील इथे पारितोषिक दिले गेले. 3 चेंडूवरती जर 3 षटकार मारले तर 1200 रुपयाचं पारितोषिक. दूरवरती पुन्हा दूरवरती टाकला. यावेळेस मात्र पंचाचे हात समांतर आणि धाव फलकावरती धाव वाढली 1 अवांतर. 95 ऑन बोर्ड. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. संदीप दादा केंद्रे पुढे टाकलाय. फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक उलट्या दिशेने धावतायत. इथे मात्र झाली चूक आणि चेंडू मात्र जाईल सीमा पार. येतोय संदीप दादा केंद्रेच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत चौकार. चौकाराच्या सहाय्याने 99 बोर्ड. 99 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. फुल टॉस होता. फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला गेलाय. यावेळेस मात्र संकेत आहे तिथे. संकेतने साफ संकेत दिलाय. दुसऱ्या धावेला जर धावसाल तर इथे मात्र मी बाद करेल. अडवलं गेले. 1 धाव पाहायला मिळते आणि याबरोबर संघाचं 100 धावा इथे पूर्ण झाल्यात. हा क्लास रजनीच्या समोर. फटका रजनीच्या बॅट मधून आलाय. बिग हिट. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. बॉल पाठवा लवकर. 106 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. 106 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. बघूया 2 चेंडू मध्ये किती धावा बनवतील रजनी. चला एक पारितोषिक आहे ऐकून घ्या. जरा मोठं पारितोषिक आहे. या चेंडूवरती जर रजनीने षटकार मारला तर रजनीसाठी तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक बाळू केंद्रे यांच्याकडून राहणार आहे. या चेंडूवरती जर षटकार मारला तर या येणाऱ्या चेंडूवरती जर षटकार मारला तर तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक. चला बॉल पाठवा. परंतु षटकार आलेला नाहीये. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट जातोय. चौकार येईल का? येतोय. रजनीच्या बॅट मधून चौकार येतोय आणि या चौकाराच्या सहाय्याने 110 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडू असणार आहे आता. लास्ट बॉल. 110 धावा. या चेंडूवर षटकार मारला तर 1000 रुपये बाळू केंद्रे यांच्याकडून. आलाय फटका. मिस टाइम झालाय. परंतु झेल बघू शकता. 3ऱ्या अटेम्प्ट मध्ये इथे झेल घेतला गेला. प्रेझेन्स ऑफ माइंड इथे पाहायला मिळालाय संकेत कडून. गडी बाद होतोय. शेवटच्या चेंडूवरती एकूण धाव संख्या 110 धावा. 10 षटकाच्या समाप्तीनंतर 11 रन पर ओव्हर रिक्वायर्ड 100. 111 धावांची गरज राहणार आहे निर्धारित 10 षटकामध्ये. चला यानंतर होणारा सामना रॉयल्स राठोड वर्सेस
करण सुपर किंग. या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आपण टॉस साठी यायचे. चला टॉस साठी या. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचे. KSK वर्सेस RR राठोड रॉयल्स. या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की लवकरात लवकर आपण नाणेफेकीसाठी यायचं. वेळ न लावता हे इनिंग चालवण्याच्या अगोदर टॉस झाला पाहिजे, अन्यथा सामना कमी षटकाचा खेळवण्यात येईल. याची दोन्ही संघांनी दक्षता घ्यायची. करण सुपर किंग टॉस साठी या. राठोड रॉयल्स आपण देखील टॉस साठी यायचे. या लवकर या. तुमच्या अनमोल सौजन्याने आमदार प्रीमियर लीग APL 2026 झाली रम्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने बक्षीस सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,51,000 रुपये देणारे माननीय आमदार भीमराव केराम साहेब, आमदार किनवट माहूर विधानसभा. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1,01,000 रुपये देणारे माननीय श्रीनिवास नेमानिवार, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक किनवट माननीय संदीप दादा केंद्रे, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा नांदेड. तृतीय क्रमांक 71,000 रुपये माननीय भगवान दादा हुरदुके, माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड. माननीय दत्ताभाऊ आडे, माजी सभापती पंचायत समिती किनवट. आणि त्याचबरोबर चतुर्थ क्रमांक 51,000 रुपये देणारे माननीय डॉक्टर वसंत बामणे, सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट. माननीय डॉक्टर बालाजी नागरगोजे, तालुका अध्यक्ष डॉक्टर असोसिएशन किनवट, नागरगोजे हॉस्पिटल किनवट. यांच्या आमच्या तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. APL कोर कमिटी डॉक्टर नागरगोजे सर, शेख माजिद रगडा, डॉक्टर वसंत बामणे सर. APL आयोजक माननीय संदीप दादा केंद्रे, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा नांदेड. धन्यवाद. विनंती आपण टॉस साठी यायचे. टॉस कोण होगा टॉस का बॉस. बोथ कैप्टन्स विथ अस. राहुल वडगोरे कैप्टन ऑफ अस, करण सुपर किंग and another one Rathod Royals captain Shubham Rathod with us. चला अनवर सरांना विनंती करतो की आपण टॉस साठी यायचे. चला लवकरात लवकर टॉस करून घेऊया, कारण सामन्याला देखील सुरुवात होतीये. दोन्ही संघाचे कर्णधार बोथ कॅप्टन्स विथ अस. वन ऑफ देम राठोड रॉयल शुभम राठोड and another one करण सुपर किंग कॅप्टन मिस्टर राहुल. दोन्ही संघाचे कर्णधार आहे. कॉल कोणाचा आहे, कोण करणार कॉल? शुभम राठोड. टेल. Win the toss, Karan Super King. Firstly, congratulations. You win the toss, and what you want first? बॉल फर्स्ट सर. कारण इथं आम्ही यांना कमीमध्ये थांबवून चेस करू शकतो सर. काही चेंजेस आहेत संघामध्ये? 2 चेंजेस आहे. आमचे ऑनर मनीष यांच्या जागेवर राहुल शेंडे आणि काल कपिल आडेच्या जागेवर रोशन. शुभम, unfortunately you lost the toss, but if you win the toss, then what you want first? ऑब्वियसली बॉलिंग लेते थे.
हमारा भी यही टारगेट था कि कम से कम में रोके और कम से कम में चेस करें, क्योंकि चेजिंग ठीक है टीम की, लेकिन कोई नहीं, अभी बैटिंग है फर्स्ट, तो कोशिश करेंगे पूरा 100% देंगे। अभी तो टॉस अप के हक भी नहीं है, अभी पहले बल्लेबाजी करनी है। किस हद तक रन बना चाहेंगे? मगर आगे वाली टीम को देखा जाए तो अच्छी खासी टीम है, मैचेस भी जीते हैं। किस तक रन तक बनाना चाहेंगे आप? बिल्कुल तगड़ी टीम है, अच्छे प्लेयर्स है, कोशिश करेंगे 130-140 प्लस मारे, तब जाके हमारे बॉलर्स को अगर और बाद में सर्कल में अगर कुछ रन्स रुकाए तो यकीनन मैच जीतेंगे। ठीक है, बेस्ट ऑफ लक। ओव्हर टू यू सर। सामन्याला मात्र सुरुवात होते। 111 धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी दोन मातब्बर, दोन दिग्गज, दोन दादा संघाचं चेंडूफळीचं युद्ध आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतं। एका बाजूला संघ आहे केंद्रे सरकार वॉरियर्स, तर दुसऱ्या बाजूला मुंडे वॉरियर्स। प्रथम फलंदाजी केले, गोलंदाजी मार्कवरती छोटा माजिद। यावेळी मात्र फटका मोठा आलाय, चेंडू मात्र सरळ भिरकावलाय, सीमारेषेच्या वर येतोय खणखणीत षटकार। चेंडू पहा, चेंडू पहा, फटका असा धुवाधार, हा गेला षटकार। माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार। अरुण आणि संकेत चव्हाणची जोडी मात्र मैदानावरती आपण पाहतो। 111 धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी कमालीची गोलंदाजी आज पाहायला मिळाली। मुंडे वॉरियर संघाकडून तितकीच दमदार फलंदाजी आपण केंद्रीय सरकार वॉरियर संघाची देखील पाहिली। युद्ध खूप मोठं आहे, दोन्ही संघ मातब्बर आहेत, दोन्ही संघ दिग्गज आहेत, दोन्ही संघ दादा आहेत। क्रिकेटच्या मैदानावरती रंगलाय क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा थरार। पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती छोटा माजिद। इथं मात्र हलक्या हाताने खेळलाय, एक धाव घ्यायचा प्रयत्न नक्कीच होईल, एक धाव घेतली देखील जाईल। एका धावेने धावफलकावरती 7 धावा, स्ट्राईक वरती जातोय संकेत चव्हाण, या संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे। आज मात्र संकेतची गोलंदाजी चांगली झाली, झेल चांगले टिपले जातात, फलंदाजीमध्ये मात्र काय करामत करणार। दुसऱ्या बाजूला छोटा माजिद, एक हाती सामना फिरवण्याची ताकद असणारा हा गोलंदाज आहे, सातत्याने आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतोय। जर्सी क्रमांक 17 इथं फटका थोडासा क्षेत्ररक्षक होता, परंतु पाठलाग करावा लागतो आणि चेंडू जातोय सीमारेषेकडे। आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू जाईल सीमारेषा पार, आलाय चौकार। संकेतच्या बॅट मधून सामन्यातला एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। 11 धावा, प्रत्येक षटकामध्ये 11 धावा पाहिजे। डोक्यावरती बर्फ ठेवून कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल, कारण दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना आहे। जिंकणारा संघ, पॉइंट टेबल खूप महत्वाचं आहे। स्पर्धा आपण पाहतोय, प्रत्येक संघासाठी 7 सामने खेळण्याची संधी। इथं हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर सोडून दिलाय, चेंडू मात्र निर्धाव ठरतोय। 11 धावा झालेल्या आहेत 5 चेंडू मध्ये, चांगली सुरुवात आहे। आमदार प्रीमियर लीग 2026। तर पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू हलकासा कट करायचा प्रयत्न आहे, निर्धाव चेंडू मात्र राहतोय। टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा चेंडू। षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय। अरुणच्या बॅटमधून एक षटकार, तर संकेत चव्हाणच्या बॅटमधून मात्र आपण एक चौकार पाहिलाय। पहिल्या षटकाची झाली समाप्ती। तर गोलंदाजी मार्कवरती मला वाटतं गोलंदाज ज्ञानेश्वर, किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रिय दमदार कार्यसम्राट आमदार सन्माननीय भीमरावजी केराम साहेब यांच्या आशीर्वादाने आणि सामाजिक कार्यकर्ते, युवा नेतृत्व, सन्माननीय संदीप दादा केंद्रे यांचं भव्य असं आयोजन। हा चेंडू मात्र ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला, एक धाव मात्र या चेंडूवरती घेतली जाईल। एका धावेने होते सुरुवात। लेग बाईकचा इशारा येतो पंच नितेश कदम यांच्याकडून। एकशे 11 धावांचा पाठलाग करताना ही रणनीती मात्र चांगली आहे। प्रत्येक चेंडूवरती स्ट्राइक रोटेट झाला पाहिजे। इथं पुढे येऊन फटका तर खेळला, क्षेत्ररक्षक करेल पाठलाग। आउटफील्ड फास्ट आहे, 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स, जाणार का चेंडू सीमारेषा पार? पाहूया। पंचांचा इशारा मात्र येतो, 4 धावा, चौकार वसूल केला गेलाय।
एकूण धावा होत आहेत त्या पाहुणी 16. मोका हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका. इथं मात्र अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेणारा चेंडू आपण पाहतो. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. टप्पा पडल्यानंतर उसळी खूप आहे. फलंदाजाच्या अगदी डोक्यावरून चेंडू गेलाय. यष्टी रक्षकाला देखील चेंडू चकवतोय. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. एक अतिरिक्त धावसंख्येसोबत धावफलकावरती धावा होत आहेत त्या 17. पुन्हा उसळी घेणारा चेंडू यावेळी पूल केलाय. पाठलाग सुरू आहे. एक घेतले दुसऱ्यासाठी प्रयत्न होणार का? चेंडू सीमारेषा पार जाणार. एकच धाव. इथं काय होतंय? पुन्हा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय. थांबलेत कशासाठी कळलंच नाही. मला वाटलं रेड सिग्नल कोणीतरी दिलाय त्याच्यामुळे फलंदाज थांबलाय. 19 धावा धावफलकावरती. 19 रन. अजूनही या षटकातील 3 चेंडू बाकी असतील. इथं हलकासा कट केलाय. तितकं सुरेख क्षेत्ररक्षण. धावा मात्र वाचवलेत आपल्या संघासाठी. काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चांद आसमान में सूरज, मैदान पर चांद. 19 धावा धावफलकावरती. तर पुन्हा एकदा त्या दिशेने. इथं मात्र गॅप शोधलाय. पाठलाग सुरू आहे. एक घेतले, 2 घेतलेत का पाहूया. 2 धावा मात्र या चेंडूवरती घेतलेत आणि या 2 धावाने धावा होत आहेत त्या 21 धावा. टप्पा पडल्यानंतर खूप सारा वेळ होता फलंदाजाकडे. हलकासा कट केलाय. थर्ड मॅन रिझन मध्ये यावेळी गॅप शोधलाय. या षटकातला अंतिम चेंडू. समोर स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज संकेत चव्हाण. संकेतच्या बॅट मधून फटका. उंच माझा झोका आणि झेल टिपलाय. कमालीचा झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक काय जबरदस्त झेल टिपलाय. नितीन आडे. एक और टपका. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. जबरदस्त विकेट मात्र प्राप्त केले. काही क्षण वाटलंच नव्हतं हा झेल होईल, परंतु नितीन आडे जर्सी क्रमांक 48 फलंदाज मात्र बाद झालाय. मोठा धक्का. ह्यूज विकेट. संकेत चव्हाण बॅक टू पॅव्हिलियन. नवीन खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार हीच आमची इच्छा. जाकीर सरांची व्हिजन अकॅडमी व व्यंकट सोमवंशी यांचा रुद्रा ढाबा यांच कडून नवीन आलेल्या फलंदाजाला खूप साऱ्या शुभेच्छा. नवीन फलंदाज मात्र मैदानावरती आपण पाहतोय बालाजी मुंडे. मागच्या सामन्यामध्ये आपल्याला दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाले. 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज अमोल चव्हाण. आज मात्र अरुणला एक दमदार खेळी करावी लागेल. फॉर्मसाठी झगडतोय, परंतु आज संधी आहे. मिळालेल्या संधीचं त्याला सोनं करावं लागेल. षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एक आलेला आपण पाहिलाय. इथं हलकासा कट केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे. कोणत्याही प्रकारची धाव नसेल. कॅल्क्युलेशन क्रिकेट आहे पहा. प्रत्येक षटकामध्ये 10 धावा जवळपास पाहिजेत आणि त्या दृष्टीनं संघ वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज परत एकदा पुन्हा बिग बॅटल पाहायला मिळणार आहे 4थ्या सामन्यामध्ये. रॉयल्स राठोड विरुद्ध करण सुपर किंग्स.
इथं फटका तर खेळलाय, ताकद तेवढी नाहीये. एक धाव घ्यायचा प्रयत्न झाला, इथं धावबाची संधी होऊ शकली असती, चेंडू हातामध्ये आला नाही. धोकादायक धाव घेतली. या एका धावेने धावपलकावरती धावा 22. स्ट्राईक वरती मात्र डावखुरा फलंदाज बालाजी मुंडे. इथं मात्र चांगला चेंडू टाकलाय. टप्पा पडल्यानंतर मात्र विद्युत वेगाने चेंडू मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. बॅट फिरवले परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडू. इथं धावा थोड्याशा रोखल्या गेल्या, धावाला थोडासा ब्रेक लावला गेलाय. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू सोडून दिलाय आणि पुन्हा निर्धाव चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. बालाजी मुंडे यांच्यासाठी पारितोषिक आहे. डॉक्टर बालाजी नागरगोजे यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारासाठी 1100 रुपयांचं पारितोषिक असेल. परंतु इथं गरज आहे संघाला. धावपलकावरती धावा 22. डान्सिंग डाऊन द ग्राउंड पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केलाय. फटका मिस टाइम होता परंतु एक धाव मात्र हा चेंडू देऊन जाईल. या एका धावेने धावपलकावरती धावा 23. समोर मात्र फलंदाज अरुण. या षटकामध्ये थोडासा बॅकफुट वरती संघ पाहायला मिळतोय कारण 5 चेंडू मध्ये केवळ 2 धावा खर्च केलेत. गोलंदाज अमोल चव्हाण, करामती गोलंदाजी. जर धावांचा बॅकलॉग भरून काढायचा असेल तर मोठा फटका घ्यावा लागेल. ही संधी आहे. समोर फलंदाज अरुण ज्यांना आज आपलं खातं षटकाराने उघडलं होतं. इथं मात्र पूल केलाय चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू चौकार मात्र वसूल केला गेलाय आणि या चौकाराने धावपलकावरती धावसंख्या 27. पाहुणी मोका हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार. मच निडेड बाउंड्री. धावांचा थोडासा बॅकलॉग होता तो भरून काढलाय. शेवटच्या चेंडूवरती चौकार घेतलाय. तर इतर मात्र स्ट्राईक रोटेट पाहिजे प्रत्येक चेंडूवरती कारण ज्यावेळी तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 10-11 धावा करायच्या असतात त्यावेळी प्रत्येक चेंडूवरती धावा महत्वाची आहे. जास्त काही वेगळं करायची गरज पडणार नाही मला वाटतं. एखादा चौकार किंवा एखादा षटकार, सिंगल, डबल, स्ट्राईक रोटेट, चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार, असं क्रिकेट मात्र खेळावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती मात्र गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवरती रजनी. मला वाटतं आज दमदार फलंदाजी देखील पाहायला मिळाली. गोलंदाज रजनी. दोन्ही संघ मातबर आहेत आणि दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. खूप मोठी लढत मात्र मैदानावरती आपण पाहतोय. एक डावखुरा फलंदाज, एक उजव्या हाताचा फलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल करावा लागतोय. फुल टॉस अँड फुल लॉस. फिरवले बॅट. षटकार. चला बॉल पाहायचाय. बॉल असेल तर लगेच फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. चला सापडलाय का बॉल? पहा. असला तर आतमध्ये द्या नाहीतर दुसरा बॉल घ्या. आहे का बॉल? का घेऊन गेलाय कोण? चला आपला नियम आहे. बॉल जर तिकडे नाल्यामध्ये गेला असला किंवा जर हरवला असेल तर मग नवीन बॉलला सामना परत सुरू होईल. चला पुन्हा सामन्याला मात्र सुरुवात होते. समोर मात्र फलंदाज आपण पाहतोय
बालाजी मुंडे यांच्या बॅट मधून एक करारा षटकार मात्र आलाय. हा चेंडू मात्र आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर चांगला चेंडू ऑन साईडला फ्लिक करायचा प्रयत्न केलाय. कोणत्याही प्रकारची धाव नसेल. मी अगोदर सांगितलं की या सामन्यामध्ये जर मुंडे वॉरियर संघाला विजय मिळवायचा असेल तर प्रत्येक चेंडूवरती धाव महत्वाची आहे. स्ट्राईक रोटेट महत्वाचा आहे. एक षटकार आला. पुढचा चेंडू निर्धाव गोलंदाजांना देखील दाखवून दिला. 1-13 तो 1 मेरा. पुन्हा पुढे जाऊन मारला चेंडू स्क्वेअर लेगला. एक धाव तर नक्कीच असेल. तर मुंडे सरांनी सांगितलं असेल 1-13 तो 1 मेरा. पहिल्या 3 चेंडूमध्ये एक षटकार आलाय. एक निर्धाव चेंडू आलाय. एकेरी धाव आले. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज रजनी. त्या बाजूला मात्र आपण पाहतोय अनेक लहान मुलं आहेत. 34 धावा धावफलकावरती आहेत. समोर फलंदाज अरुण. इथं मात्र हलक्या हाताने चेंडू खेळाय. क्लास दाखवलाय. इथं प्रयत्न थोडीशी चूक झाली आणि चेंडू सीमारेषा पार. अमोल चव्हाण थोडासा पुढे आला होता. तो द्विधा मनस्थितीत होता. झेलवरती जायचं का चेंडू क्षेत्ररक्षित करायचा याच्यामध्ये थोडासा इनबॅलन्स झालाय आणि चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. मिळालाय चौकार. पुन्हा एकदा मच निडेड. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे या षटकामध्ये एक षटकार एक चौकार आलाय. 11 धावा तर जवळपास वसूल केले 4 चेंडूमध्येच. यावेळी मात्र चौकारानंतर मात्र बिग हिट करायचा प्रयत्न केला आणि चेंडूचा केलाय लिंबू. पंच नितेश कदम सर यांचा 6 धावांचा येतो इशारा. आलाय षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. 44 धावा धावफलकावरती. 44 षटक क्रमांक 4 मैदानावरती टाकलं जात आहे. इथं हा चेंडू मात्र आपण पाहतोय इट्स अ व्हाईट बॉल कॉल. अवांतर धाव असेल. 45 धावा धावफलकावरती. 45 रन इज ऑन स्कोर बोर्ड. 111 धावांचा करायचा आहे पाठलाग. अगदी प्रत्येक पंचाची स्टाईल जर आपण पाहिली तर वाईट चेंडू असू द्या, चौकार असू द्या, षटकार असू द्या, एक वेगळी शैली. हा चेंडू पुन्हा एकदा इट्स अ व्हाईट बॉल कॉल. अगदी असामान्य उंची देखील पंचाची आपल्याला पाहायला मिळते. मी पहिल्यांदा मुंबईला गेल्यावर अमिताभ बच्चनला भेटलो आणि त्याच्यानंतर आज नितेश कदम सरांना पाहिलंय. ओहो, इथं मात्र फसवलंय. थोडस धाव घ्यायचा प्रयत्न केला जाईल आणि एक धाव मात्र घेतली जाईल. एका धावेने धावफलकावरती धावसंख्या 47. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 47. या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च झाल्या. थोडस महागडं षटक आलं. 20 धावांचं षटक. बालाजी मुंडे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अरुण मुंडकर. त्याच्यानंतर सुद्धा जर आपण बॅटिंग लाईन पाहिली तर मला वाटतं शिवा सर आहेत, दीपक बट्टलवार आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर अक्लास, वसीम उमेर, शुभम कराळे अशी मजबूत फलंदाजाची फळी. गोलंदाजी मार्गवरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज सामन्यातलं षटक क्रमांक 5 गोलंदाज नितीन आडे. इथं मात्र सन्मान दिलाय. ही गरज आहे. सन्मान देणं सुद्धा गरज आहे क्रिकेटच्या मैदानावरती. अगदी अजूनही जर पाहिलं तर 35 चेंडू आणि 64 धावा. आकोट टप्प्याचा चेंडू. इथं मात्र फटका आणि झेल मात्र टिपलाय. फलंदाज होतोय बाद. त्या गरज नसताना केलेला पराक्रम आहे. खूप पुढे आला होता फलंदाज. चेंडूमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त उसळी होती आणि त्या ठिकाणी मला वाटतं छोटा माजिद. झेल मात्र टिपला गेलाय. फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज येतोय मैदानावरती. क्लास
अकलासला मात्र त्याचा क्लास दाखवावा लागेल. प्रत्येक सामन्यामध्ये गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, प्रत्येक कसोट्यावरती, प्रत्येक चाचणीवरती, प्रत्येक सरावावरती यशस्वी ठरतोय अकलास. परंतु इथं गोलंदाजाचं कौतुक असेल नितीन आडे, ज्याने सुरेख झेल देखील टिपला होता आणि गोलंदाजीला आल्यानंतर विकेट देखील प्राप्त केली. सामना दोन्ही संघासाठी ऑन आहे. मॅच अजून ऑन आहे, कारण ही किनवटची स्पर्धा इथं 10व्या षटकापर्यंत कळत नाही, शेवटच्या चेंडूपर्यंत कळत नाही सामना कोणता संघ जिंकणार आहे. अकलाच्या बॅटमधून फटका फसलाय आणि झेल मात्र टिपलाय. फलंदाज होतोय बाद. इथे डोक्यावरती मात्र बर्फ ठेवला नाही अकलासनं. आत्ता फलंदाज बाद झाल्यानंतर आला होता. पहिल्या चेंडूवरती मात्र नितीन आडे, काय कमालीची गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. एक और टपका. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झंझरीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना, माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळी. थोडंसं क्रिकेट फास्ट झालंय. प्रत्येक आलेल्या खेळाडूला असं वाटतं की प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार आला पाहिजे, परंतु समोरचा गोलंदाज सुद्धा काही कच्च्या गुरूचा चेला नाहीये. त्यानं देखील बरेच उन्हाळे पावसाळे क्रिकेटच्या मैदानावरती घालवलेले आहेत आणि त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. क्षेत्ररक्षण करत असताना नितीनला आपलातून झेल टिपला, अशक्य असा झेल टिपला. गोलंदाजीला आल्यानंतर 2 झेल, आपल्याच गोलंदाजीवरती 2 विकेट प्राप्त केल्या. खूप अवघड असतं फॉलो थ्रू मध्ये अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं. हॅट्रिक बॉल, गोल्डन चान्स. इथं मात्र ही गरज आहे, ही पहा गरज आहे. चांगला चेंडू सन्मान दिलाय, याची गरज होती. अकलासला आल्या काय केलंय, पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला, फटका फसला, फलंदाज बाद झालाय. या संघाचे मार्गदर्शक जर आपण पाहिलं तर प्रदीप केंद्रे, त्यांच्याकडे देखील बराचसा अनुभव. त्याचबरोबर संदीप दादा केंद्रे इनफिल्ड आपण पाहतो मैदानावरती. स्ट्राईक वरती डावखुरा फलंदाज बालाजी मुंडे. फुल टॉस आणि इथं क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे का पाहूया. क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे. एक धाव घेतले आणि एकाच धावेवरती समाधान. इथं नशिबाची साथ मिळाली असंच म्हणावं लागेल. आज मात्र पहिल्या सामन्यामध्ये डॉक्टर बालाजी नागरगोजे यांचं खऱ्या अर्थाने एक अर्धशतक पाहायला मिळालंय. दुसऱ्या सामन्यामध्ये आलेला बालाजी मात्र शून्यावरती बाद झाला होता, बालाजी दिरविसे. आणि पुन्हा तिसऱ्या सामन्यामध्ये आणखी एक बालाजी आपण पाहतोय, बालाजी मुंडे. इथं मात्र क्लास, वन शॉट, दिस टाइम परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, शुभम. बॉल पहा, बॉल पहा. पाच षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाले त्या 55. म्हणजे 30 चेंडू मध्ये 55 बनवले आणि 30 चेंडू मध्ये 56 धावा बनवायचे. 30 चेंडू मध्ये 55 बनवले आणि 30 चेंडू मध्ये 56 धावा बनवायचे. ड्रिंक्स ब्रेक होतो छोटासा 1 मिनिटाचा मैदानावरती. बीच मैदान आया है पानी, क्या बदलेगी मैदान की कहानी. ये तो आने वाला समय बताएगा. तब तक आप देखते रहिए ग्रामीण टेनिस क्रिकेट.in के माध्यम से चलता हुआ APL अंधार प्रीमियर लीग 2026.
पहिल्या 30 चेंडूमध्ये धावा बनवले त्या 55 आणि दुसऱ्या 30 चेंडूमध्ये धावा बनवायचे त्या 56. स्लॉग षटकामध्ये मात्र कशा प्रकारची फलंदाजी होणार. स्ट्राईक वरती आपण पाहतोय बालाजी मुंडे, लॉ स्ट्राईकला शुभमनं मात्र आपला आक्रमक इरादा स्पष्ट केलाय. मच निडेड ज्या धावांची गरज होती तो षटकार मात्र आलाय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज अमोल चव्हाण. सामन्यातलं 6वं षटक मैदानावरती टाकलं जातंय. गोलंदाज अमोल वैयक्तिक कोट्यातलं दुसरं. तब्बल 1,51,000 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणारी स्पर्धा सध्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट तालुक्यामध्ये धुमाकूळ घालत असलेली स्पर्धा. इथं फटका खेळायचा प्रयत्न केलाय. पुन्हा निर्धाव चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक निर्धाव चेंडू दडपण वाढवणारा असेल. समोर मात्र बालाजी मुंडे. आतापर्यंत जर पाहिलं तर 8 चेंडूमध्ये 9 धावावरती फलंदाजी. एक मात्र षटकार पाहायला मिळालाय. पुन्हा फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. स्ट्राईक वरती मात्र पाठवलंय शुभमला. ही गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती धावा महत्वाच्या आहेत. एक धाव घेतले. फार काही वेगळं करायची गरज नाही. मी अगोदर सांगितलं गोलंदाजांना नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये 10 पेक्षा कमी धावा द्याव्या लागतील आणि फलंदाजाला मात्र प्रत्येक षटकामध्ये 11 धावा बनवायचे. म्हणजे एखादा षटकार किंवा एखादा चौकार, सिंगल, डबल, स्ट्राईक, रोटेड अशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल. समोर फलंदाज मैदानावरती प्रचंड ऊन आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक राजा देखील सावलीच्या आश्रयाला बसून या सामन्याचा आनंद घेतोय. आखोट टप्प्याचा चेंडू आहे. अपेक्षेपेक्षा जास्त उसळी आहे. हलकसं अपील होतंय. पुन्हा निर्धाव चेंडू मात्र आपण पाहतोय. याच्यानंतरचा देखील स्पर्धेतला आणखी एक मोठा सामना बिग ब्लास्ट रॉयल्स राठोड आणि दुसऱ्या बाजूला करंज सुपर किंग्ज. फुल टॉस दिलाय. खराब चेंडू आणि घेतलाय समाचार. चेंडू इट्स अ नो बॉल कॉल आहे. इट्स अ नो बॉल कॉल आणि आलाय षटकार. हा गेला नो बॉल. करंट टेंट हाऊस किनवट यॉन्स कडून नो बॉलची अकरान. इथं ब्रिंग इट ऑन भाऊ कदमचं गाणं इथं वाजलंय. ब्रिंग इट ऑन. परंतु सामना देखील ऑन झाला या षटकारामुळं. सांगितलं ना नो बॉल. चेंडू जसा रिलीज झाला त्यावेळी सांगितलं. प्रीटचा चेंडू आहे. सामना करण्यासाठी समोर सज्ज आहे पुन्हा एकदा शुभम. इथं पुन्हा एकदा आपण पाहतो प्रीटचा चेंडू. हलकसा अपील पुन्हा एकदा झालंय. परंतु वापसी केली गोलंदाज अमोल. ज्या वापसीची गरज होती. म्हणजे सामना पहा दोन्हीकडून ऑन आहे. इथं प्रत्येक षटकामध्ये 11 धावा कमीत कमी करायचेत आणि इथं 11 धावा डिपेंड करायचे प्रत्येक षटकामध्ये. एक षटकार आला होता. आतापर्यंत जर पाहिलं तर या षटकामध्ये धावा आल्या त्या 8. इथं जागेवरती झेल होता परंतु झेल सुटलाय. अगदी जागेवरती संदीप केंद्रे ज्या ठिकाणी आहेत ना त्या ठिकाणी अगदी जागेवरती झेल आला होता. परंतु झेल हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ. असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. नागरगोजी हॉस्पिटल त्वचारोग बालरोग नक्कीच द टर्मिनेटर ठरले असते आजच्या सामन्यामध्ये. संदीप केंद्रे जर हा झेल जर झाला असता तर नक्कीच सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली असती कारण मोठा खेळाडू होता. झेल सुटला. स्ट्राईक वरती मात्र आपण पाहतोय बालाजी मुंडेसाठी हा चेंडू मात्र आपण पाहतोय. पुन्हा निर्धाव चेंडू खेळावा लागला. षटक समाप्त होतोय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावा आणि 24 चेंडूमध्ये 47 धावांची आवश्यकता आहे. आता समीकरण प्रत्येक षटकामध्ये 12 धावा. 24 चेंडू 47 म्हणजे कमीत कमी 7 षटकार. 24 चेंडू 7 षटकारांची आवश्यकता आहे. थोडासा विचार विमर्श होतोय. गोलंदाजी मार्कवरती मात्र संदीप केंद्रे यांनी चेंडू सोपवलाय.
छोटा माजिद. 24 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. काय होणार या सामन्याचा निकाल? तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा मात्र किनवटच्या या ऐतिहासिक मैदानावरती आहेत. बालाजी मुंडे आणि दुसऱ्या बाजूला शुभम कराळे. सामना मात्र रंगतदार स्थितीमध्ये आहे. प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 12 धावा करायचे. इथं गोलंदाजाला 12 धावा वाचवायचे. संदीप केंद्रे यांच्या प्रत्येक झेलसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे करण केंद्रे यांच्याकडून. छोटा माजीचा चेंडू गॅप मध्ये खेळलाय का पाहूया. क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू जातोय सीमारेषा पार. आलाय पहिल्या चेंडूवरती चौकार. उजव्या षटच्या थोडासा बाहेर ठेवला होता टप्पा आणि शुभमनं मात्र डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार चौकार खेचलाय पहिल्या चेंडूवरती. नक्कीच मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय सलीम भाईचे फॅन फॉलोअर देखील बऱ्याच प्रमाणावरती जमा झालेले आहेत. छोटे छोटे बच्चे कंपनी सलीम भाईचे खूप फॅन फॉलोअर आहेत किनवट मध्ये. इथं मात्र पूर्ण ताकदीचा वापर उजव्या एष्टीच्या बाहेर. इट्स अ वाईट बॉल कॉल. अवांतर धाव. इथं टप्पा खूपच ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलाय. इट्स अ वाईट बॉल कॉल आहे. अवांतर धाव पुन्हा आपण पाहतोय. थोडीशी नियंत्रित गोलंदाजी मात्र करावी लागेल छोटा माजिदला. संदीपजी केंद्रे काही समजून सांगतायत त्या ठिकाणी. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. रिव्ह्यू घेतलाय वाईट चेंडूचा. पाहूया काय होतंय. ऑनफिल्ड पंचांनी वाईट घोषित केलाय. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. इट्स अ वाईट बॉल कॉल. इथं फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग आणि चेंडू मात्र सरळ जाईल सीमारेषा पार. आलाय खणखणीत चौकार. चौऱ्याहत्तर धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 3 बाद 74. गोलंदाजी मार्कवरती छोटा माजिद. 22 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. 22 चेंडू 37. शुभमची मात्र एका बाजूने दमदार आपण फलंदाजी पाहतोय. दुसऱ्या बाजूनं बालाजी मुंडे. फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे का पाहूया. तर तो चेंडू मात्र सरळ भिरकावलाय. सीमारेषेवर आलाय षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार.
80 धावा धावफलकावरती 21 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. इथं मात्र चांगला चेंडू टाकलाय, हलकस अपील होतंय, काय होतंय पंचावर परंतु त्याचा परिणाम नाही. पाहूया, जोरदार अपील आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. टप्पा आहे का चेक केला जाईल. परंतु अपील मध्ये उत्साह आपल्याला जास्त पाहायला मिळालाय. अगदी यष्टी रक्षक, यष्टीला चिटकून असणारा यष्टी रक्षक आपल्याला पाहायला मिळालाय. अगर एज लगा है तो विकेट है, यहां पर टप्पा गिरा नहीं है. एक जबरदस्त मात्र धक्का बसलाय, जबरदस्त धक्का बसलाय. चला, न्यू बॅटर लगेच या मैदानामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय दीपक पट्टलवार. वीस चेंडू आणि 10 बनवायचे त्या 31. चला क्षेत्ररक्षक, सामना सुरू करून घ्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय दीपक पट्टलवार. कालच्या सामन्यामध्ये देखील आपल्याला दमदार कामगिरी पाहायला मिळाली. तुमच्या अनमोल सौजन्याने हॅलो, चला सामन्याला मात्र सुरुवात करायची आहे. वेळ होतोय. नगरसेवक इम्रान खान साहेब यांच्याकडून बालाजी मुंडे किंवा दीपक पट्टलवार यांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. दोन चेंडू बाकी असतील, 4 चेंडू झालेले आहेत. 20 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता. 20 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता. 4 झाले, 2 वाईड आहेत. इथं मात्र दीपकच्या बॅटमधून फटका थोडासा पुढे पडलाय. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न होते खऱ्या अर्थानं. 1 धाव या चेंडूवरती घेतली जाईल. धावफलकावरती धावा होत आहेत त्या 81 धावा.
बालाजी मुंडे यांची मात्र शांत संयमी खेळी पाहायला मिळाली. 10 चेंडूमध्ये 10 धावावरती फलंदाजी सुरू आहे. 10 चेंडूमध्ये 10 धावावरती बालाजी मुंडे, ज्याच्यामध्ये एक षटकार देखील आला होता. त्यामुळे मी सांगितलं की प्रत्येक चेंडूवरती धावा महत्वाच्या आहेतच. याच्यानंतरचा देखील एक मोठा सामना, बिग बॅटल ऑफ क्रिकेट, क्रिकेटचं महायुद्ध. रॉयल्स राठोड कालच्या सामन्यामध्ये 134 धावा केल्या होत्या. तर फटका खेळलाय, जमीन समांतर फटका, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती आलाय, एक धाव घेतले, स्ट्राईक आपल्याकडे ठेवलाय. बालाजी मुंडे, षटक समाप्त होत आहे आणि 18 चेंडूमध्ये धावा बनवायचे त्या 29. 18 चेंडू 29 म्हणजे कमीत कमी 4 षटकारांचा हा सामना राहिलाय. परंतु गोलंदाजी मार्गावरती मला वाटतं नितीन आडे असणार आहे. नक्कीच आपण याच्या अगोदरच्या स्पर्धेमध्ये देखील पाहिलं, जिथं कमी तिथं आम्ही. संघाला ज्या ज्यावेळी गरज आहे त्यावेळी स्वतः संदीप केंद्रे यांनी चेंडू हातामध्ये घेतला होता आणि सामन्यामध्ये विजय मिळवून देणारी गोलंदाजी देखील केलेली आपल्याला मागच्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालंय. परंतु आज मात्र द टर्मिनेटरच्या भूमिकेत गोलंदाजीसाठी येणार का, हा देखील एक प्रश्न असेल. झेल हे सुटल्याचं नक्कीच थोडंसं दुःख असेल, परंतु ते दुःख विसरून पुन्हा एकदा मैदानात संदीप केंद्रे यांची गोलंदाजी पाहण्यासाठी प्रेक्षक सुद्धा उत्सुक आहे. इथं फटका खेळलाय आणि चेंडू इथं पुन्हा झेल सुटलाय. नगरसेवक इम्रान खान यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. कोणत्याही फलंदाजानं जर षटकार मारला तर तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आहे. समोर मात्र आपण पाहतोय फलंदाज दीपक बट्टलवार. आखोड टप्प्याचा चेंडू आणि 500 रुपयांचा आहे का नाही पाहावं लागेल. चौकार, वन बाउ सीमारेषा पार. 500ची नोट थोडक्यात हातातून निसटली आहे. वन बाउ सीमारेषा पार, चौकार आलाय. आता समीकरण 16 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 24. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय गोलंदाज ज्ञानेश्वर. इथं पुन्हा एकदा अपील होतंय. निर्धाव चेंडू मात्र आपण पाहतो 1-13 तो 1 मेरा. इथं मात्र चेंडू सरळ भिरकावलाय. सीमारेषेवर आलाय षटकार. नगरसेवक इम्रान खान यांच्या वतीने असणारं 500 रुपयांचं पारितोषिक दीपक बट्टलवार मात्र आपल्याला आवडती जमा करतोय. पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर मात्र एंट्री झाली. किसका खरा काय, जावेदचा खर्रा. आणि पुन्हा एकदा एक पारितोषिक आहे संदीप केंद्रे यांच्याकडे. जर झेल आला आणि तो टिपला तर नगरसेवक इम्रान खान यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. परंतु त्याच्यासाठी वाट पाहावी लागेल. पुन्हा एकदा दीपकच्या बॅट मधून आणखी एक गगनचुंबी लॉंग 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 लॉंग. इथं मात्र घात झालाय का, ओ हो, काय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. तिथं क्षेत्ररक्षक आहे नितीन आडे. तिसऱ्या पंचांकडे मागणी आहे, सेफ आहे का पहा. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण मात्र आपल्याला पाहायला मिळते. नितीन आडे उंचा पुरा खेळाडू आहे. आतमध्ये चेंडू ढकललाय.
काही क्षण असं वाटलं होतं की हा चेंडू षटकार जाईल, परंतु नितीन आडे अगदीच आपलातून हाईट देखील या खेळाडूची पाहायला मिळते. आपल्या असामान्य उंचीचा पुरेपूर फायदा घेतलाय. सगळ्या खेळाडूमध्ये पहा ग्राउंडवर सगळ्यात जास्त उंची मला नितीन आडेची पाहायला मिळते. सलीम भाई, पहिल्यांदा मी मुंबईला गेल्यावर अमिताभ बच्चनला भेटलो आणि त्याच्यानंतर मला वाटतं नितीन आडे. असामान्य उंची आहे. चेंडू मात्र अडवलाय का पाहूया, धावा वाचवलेत का पाहूया. आणि मला वाटतं या धावा वाचवलेल्या असाव्यात. एक मिनिट. धावा सेव्ह केलेल्या आहेत, तिथं वाचवलेल्या आहेत. नक्कीच एकूण धावा फलकावरती धावा होत आहेत त्या धावा फलकावरती धावा होत आहेत त्या 95 95 ओव्हर. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. तर संदीप केंद्रे यांच्या हातामध्ये चेंडू आहे. स्वतः गोलंदाजी करणार का मग मात्र नितीन आडे. पाहूया कुणाकडे चेंडू दिला जातोय. नितीन आडे. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. सामना अजूनही आव्हान आहे दोन्ही संघासाठी. दीपक बट्टलवारनं मात्र दमदार फलंदाजी केली. दुसऱ्या बाजूला मात्र आज खूपच शांत फलंदाजी पाहायला मिळाली. बालाजी मुंडे डोक्यावरती खऱ्या अर्थानं बर्फ ठेवलाय आणि एका बाजूने साथ दिले. तर 12 चेंडू आणि धावा बनवायचे त्या 16. बारा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. तर अपील होत आहे. हलकासा उत्साह जास्त आहे, विश्वास नाहीये. पंचाने देखील काही क्षण तेच समजवलंय. इथं प्रत्येक चेंडूवरती अपील केलं जातंय. अकरा चेंडू आणि 16 धावा. हा चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी एसटीच्या वरून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. उजव्या एसटीच्या थोडस तिसऱ्या पंचांकडे मागणी आहे. डाव्या एसटीच्या बाहेरून चेंडू गेलाय का पाहावा लागेल. पंच्याण्णव धावा आहेत. 4 बाद 95. पावा इथं डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन काय येतंय कारण उजव्या एसटीच्या बाहेर जाऊन खेळायचा प्रयत्न झाला होता. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू टाकलाय. लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळते. प्रेशर थोडस वाढलंय. तर याचा अर्थ असा होतोय सीमा रेषेवरती बालाजी मुंडे यांचा झेल सोडला होता का तो प्रश्न देखील विचारला जाईल. 10 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा वाह काय कमालीची गोलंदाजी आहे. जबरदस्त. सामन्यामध्ये मात्र कमबॅक केले केंद्रीय सरकार वॉरियर्स. नितीन आडे लागोपाठचे 3 चेंडू मात्र इथं डॉट डॉट डॉट.
इथं मात्र फटका खेळलाय, पुन्हा चेंडू हवेत आहे. एक धाव घेतले का पाहूया, दुसऱ्यासाठी प्रयत्न होणार का? दुसऱ्यासाठी प्रयत्न झालाय आणि 2 धावा मात्र पूर्ण. आता मात्र जबाबदारी खूप वाढली. पुन्हा एकदा आपण पाहतोय 8 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 14. सगळ्यांच्या नजरा मात्र समोर फलंदाज बालाजी मुंडे यांच्यावरती आहेत. फटका तर खेळलाय, पुन्हा गॅपमध्ये क्षेत्ररक्षक पाहूया आणि झेल एका हाताने टिपण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होतोय आणि इथं मात्र फलंदाज आपण पाहूया. फलंदाज मात्र धावबाद परतावं लागेल. नवीन फलंदाज मात्र आपण पाहतोय वसीम. क्षेत्ररक्षणामध्ये किनवटची भिंत असणारा खेळाडू आहे, परंतु आज फलंदाजी कशा प्रकारची करतोय. या षटकातला अंतिमचा चेंडू आहे. 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. हा 7वा चेंडू निर्णायक चेंडू आहे, सामन्याचं समीकरण ठरवणारा चेंडू आहे. या चेंडूवरती जर वसीमच्या बॅटमधून जर एखादा मोठा हिट आला तर मग मात्र सामन्यावरती वर्चस्व निर्माण होईल मुंडे वॉरियर्स, आणि चेंडू जर डॉट गेला तर मग मात्र वर्चस्व निर्माण होईल केंद्र सरकार वॉरियर्स. दोन्ही संघाच्या नावामध्ये वॉरियर्स आहेत, दोन्ही संघामध्ये वॉरियर्स आहेत, दोन्ही संघामध्ये योद्धे आहेत. 2 मातब्बर, 2 दिग्गज, 2 दादा संघ, चेंडूपळीचं युद्ध. एका संघाचं म्हणणं आहे नाद करा पण आमचा कुठं, दुसरा संघ नादाला आमच्या लागू नका. वसीमवरती मात्र जबाबदारी मोठी आहे. जर मोठा फटका आला आणि जर एखादा षटकार या चेंडूवरती आला तर मग मात्र सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण होईल मुंडे वॉरियर्स. जर डॉट चेंडू आला तर केंद्र सरकार वॉरियर्स. इथं फटका खेळलाय, वेगळ्या पद्धतीने मात्र इथं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केलाय. नक्कीच जर पाहिलं तर पद्धत वेगळी होती, चेंडू आडला गेलाय, अन्यथा चौकार आला असता. आता इथं चेंडू मात्र 6 चेंडू 12 धावा. 6 चेंडू 12 धावा. 2 षटकारांचा सामना राहिलाय. 6-12. 6-12. संदीप केंद्रे यांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे, बरंच काही सांगून जाते. आत्मविश्वास जागा झालाय. झोपलेले वाघ मैदानावरचे पुन्हा जागे झालेत. मगापासून थोडीशी निराशा होती संदीप केंद्रे यांच्या चेहऱ्यावरती, परंतु आता मात्र चेहऱ्यावरती हास्य दिसतंय. गोलंदाज ज्ञानेश्वर. कोण असणार गोलंदाज? शेवटचं षटक अमोल चव्हाण की ज्ञानेश्वर? 6 चेंडू आणि धावा बनवायचे त्या 12. दोन्ही खेळाडूकडे ती ताकद, ती क्षमता आहे. वसीम आणि दीपक. नक्कीच आमदार चषक भोकर मध्ये झालेल्या फायनल मध्ये 6 चेंडू मध्ये 16 धावा वाचवल्या होत्या. तो सामना मात्र इथं आठवावा लागेल ज्ञानेश्वरला. परंतु दुसऱ्या बाजूला याच मैदानावरती 6 चेंडू 21, 6 चेंडू 15, 6 चेंडू 18 अशा धावा सुद्धा चेस झालेल्या आहेत. आणि यावर्षी जर स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर आज मात्र लक फॅक्टर पुढच्या सामन्यामध्ये मात्र रॉयल्सचा असणार का? कारण 133 134. वसीमच्या बॅटमधून फटका तर खेळला. क्षेत्ररक्षक पाहूया. 1 धाव इथे. 5 चेंडू 11 धावा. इथं मात्र हिरो होण्याचे चान्सेस आहेत दीपक बट्टलवारला. 5 चेंडू 11. काय होणार? 5 चेंडू 11. 5 चेंडू 11 धावा. समोर फलंदाज दीपक बट्टलवार. इथं दीपक बट्टलवारच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. बॉल बघा, बॉल 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 आतमध्ये द्या. हा गेला षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार.
पुन्हा एकदा नगरसेवक इम्रान खान यांच्या वतीनं असणारं 500 रुपयांचं पारितोषिक दीपक बट्टलवार आपल्या नावावरती जमा करतोय. 2 षटकार मात्र दीपकनं मारलेत. 1000 रुपये त्याच्यासाठी नगरसेवक इम्रान खान यांच्या वतीनं पारितोषिक आहे. गोलंदाज ज्ञानेश्वर पुन्हा एकदा आणि सामना मात्र इथं संपवलाय आणि पुन्हा एकदा मुंडे वॉरियर्स सामना मात्र जिंकलाय. आणखी एक षटकार आलाय. तब्बल 1500 रुपयांचं पारितोषिक आपल्या नावावरती जमा केलंय. नगरसेवक इम्रान खान यांच्या वतीनं ते पारितोषिक आहे. मॅन ऑफ द मॅच